हॅलो. तर इव्हिऑन 400 खरंच स्किनसाठी आणि हेअरसाठी फायदेशीर आहे का? तर हो. इव्हिऑन 400मध्ये आहे व्हिटॅमिन ई, जे स्किनला डीपली मॉइश्चराइज करते, ड्रायनेस कमी करते, ग्लो वाढवते आणि टॅनिंगसुद्धा लाईटन करते. तर इव्हिऑन 400 तुम्ही कधी वापरू शकता आणि किती प्रमाणात वापरू शकता? इव्हिऑन 400 तुम्ही वीकली 2 टाईम यूज करू शकता. वीकली 2 टाईम यूज करताना तुम्ही इव्हिऑन 400च्या 1 कॅप्सूल फेससाठी खूप झाले, स्किनसाठी. 1 कॅप्सूल तुम्ही घ्यायची. तर ॲलोवेरा जेलमध्ये नाहीतर ऑइलमध्ये जे तुम्हाला सूट होतं त्यात. ॲलोवेरा जेलमध्ये यूज केलं तर चांगल्या प्रकारे ते लावता येईल स्किनला. तर त्याच्यासाठी ॲलोवेरा जेलमध्ये 1 कॅप्सूल फोडून मिक्स करायची आणि रात्री लावायची, होल नाईट ठेवायची आणि सकाळी उठलं की वॉश करून टाकायचं. असं तुम्ही वीकली 2 टाईम करू शकता. आणि हेअरसाठी पण तुम्ही यूज करू शकता. ते हेअरसाठी आपले जे फ्रिझी हेअर असतात ते फ्रिझीनेस कमी करतात आणि हेअर फॉलसाठी सुद्धा इव्हिऑन 400चा खूप फायदा आहे. जर का व्हिटॅमिन ईचा, इन शॉर्ट व्हिटॅमिन ईचा सुद्धा हेअरसाठी खूप मोठा पार्ट असतो. त्याने हेअर फॉलही थांबतो आणि ड्रायनेस कमी होतो, फ्रिझीनेस कमी होतो, स्मूथ आणि शायनी होतात केस. नरिशमेंट मिळतं इन शॉर्ट केसांना. तर त्या नरिशमेंटसाठी तर तुम्ही ते वापरणार कसं? तर तुम्ही 1 to 2 कॅप्सूल तुम्ही फोडून जर कोकोनट ऑइलमध्ये मिक्स केलं आणि हलक्या हातांनी मसाज केला, एकदम हलक्या हातांनी, ते पण फक्त 1 to 2 मिनिट्स. जास्त जर केलं तर आपले हीट जनरेट करायला लागतात. तर स्काल्प आपला गरम, तर हीट जनरेट होऊ नये म्हणून तुम्ही 1 to 2 मिनिट्सच मसाज करायची, जास्त नाही. आणि 1 to 2 अवर्स ठेवायचं डोक्यावरती ती मसाज करून, ते जे ऑइल आपण लावणार आहे ते, आणि नंतर वॉश करून टाकायचं. ते पण एकदम माईल्ड शॅम्पूने आणि एकदम कोमट पाण्याने. जास्त पाणी गरमही नको आणि थंडही नको, जेणेकरून तुम्हाला सर्दी होऊ शकते. आणि गरम पाणी वापरलं तर आपले केस नक्कीच डॅमेज होतात, फ्रिझी होतात आणि स्काल्प डॅन्ड्रफ सिक्रेट करतो. त्यामुळे आपण जास्त गरम पाणी वापरायचं नाही आहे आणि जास्त थंडगार पाणी नाही. वॉर्म वॉटरनी वॉश करायचं. बस झालं. आणि इव्हिऑन 400 एकदम खूप स्वस्तात भेटतं. हे बघा, तुम्ही इव्हिऑन 400चा बॉक्स बघू शकता. इव्हिऑन 400 शक्यतो ₹5 1 कॅप्सूल भेटत असावं. जर तुम्ही एवढं जरी आणून ठेवलं तरी सुद्धा खूप दिवस यूज करू शकता. आणि इव्हिऑन 400 स्किनसाठी डिरेक्टली अप्लाय करायचं नाही. जर तुम्ही डायरेक्ट अप्लाय केलं तर तुम्हाला ॲलर्जी, रेडनेस, नाहीतर काही वेगळा इश्यू होऊ शकतो. तर त्याच्यासाठी यूज करताना कोणत्यातरी जेलमध्ये क्रीममध्येच यूज करा मिक्स करून. आणि हेअरसाठी जर यूज करत असाल तर नक्कीच तुम्ही ऑइलमध्येच यूज करायला पाहिजे. अदरवाईज जर तुम्ही तसंच अप्लाय केलं डिरेक्टली टॅबलेट फोडून, तर तुम्हाला रेडनेस येऊ शकतो. आणि नक्कीच जर तुमच्या फेसवरती पिंपल्स वगैरे असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण पिंपल्ससाठी हे चांगलं नाही आहे. नॉर्मली तुम्ही यूज करू शकता, पण पिंपल्स असणाऱ्या फेससाठी बिलकुलच नको. आणि जर हेअर्सवरती जर आणखीन काही अदर तुम्हाला डिसीज वगैरे असतील की जे स्काल्प रिलेटेड, तर त्यासाठी सुद्धा इव्हिऑन 400 चांगली नाही आहे. तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. आणि नॉर्मल यूजसाठी ही टॅबलेट खूप छान आहे. नक्की यूज करा. आणि जर ह्या टॅबलेटबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि आणखीन कोणाला जर याची गरज असेल नक्की